नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर आपल्या घरामध्ये जी पण आपण झाडं लावतोय ना, तर त्या झाडांची जशी आपण काळजी घेतो तशीच त्यांची तुम्ही नियमित जर पूजा केलीत त्या त्या दिवसाला त्या झाडाची, म्हणजे आता हे जे मी कडुनिंबचं झाड लावलं आहे तर ह्याची मी शुक्रवारची पूजा करते. असं म्हटलं जातं की कडुनिंबाच्या झाडामध्ये मा दुर्गेचा म्हणजे आई दुर्गेचा वास असतो. तर म्हणून शुक्रवारी हळदी कुंकू धूप वगैरे लावून ना झाडांची व्यवस्थित अशी छान पूजा करते. आणि तुम्हाला सांगू, धूप लावल्यानंतर जसं आपलं मन प्रसन्न होतं ना, तजेलित होतं, तसंच झाडांच्या बाबतीत सुद्धा होतं. त्यांना अगदी धूपाचा जो म्हणजे हा जो दिसतो ना तुम्हाला धूर, तो जेव्हा झाडांच्या जवळ जातो ना, पानं आपोआप अशी हलतात. म्हणजे हे माझं ऑब्झर्वेशन आहे, हे तुम्ही सुद्धा ऑब्झर्व करून बघा की त्यांना सुद्धा ते आवडतं. तर हे बघा, कडुनिंबचं झाड आता आपलं किती छान मस्त वाढलेलं आहे. आणि असं म्हणतात की जेव्हा झाडं अशी छान वाढतात ना, तेव्हा आपल्या घरात त्या त्या देवतेचा वास असतो. तर हे माझ्याकडे हळदीचं झाड आहे, हे पण सध्या खूप छान बहरतंय. तर मला वाटतं त्या त्या सीझनमध्ये त्या त्या झाडांचा बहर असतो. तर तसंच आता हळदीची पानं खूप आली आहेत आणि ही पानं तुम्हाला माहिती आहे आपण मोदकांसाठी स्पेशली वापरतो. चहामध्ये मी याचा वापर करते. आणखीन काही असं शिजवायचं असेल ना, तर तेव्हा त्याच्यामध्ये सुद्धा करते. त्यानंतर आपण पितृपक्षात जी तांदळाची खीर बनवतो त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही हे हळदीचं पान घातलं ना, तर अप्रतिम अशी ती तांदळाची खीर लागते. तर तिचा सुद्धा मी म्हणजे ह्या झाडाचा सुद्धा मी मंगळवारी शुक्रवारी म्हणजे जे जे देवीचे वार असतात, असं म्हटलं जातं की या हळदीच्या झाडामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो. तर म्हणून त्या त्या दिवशी त्या त्या झाडांची पूजा केली जाते. जसं बेलाचं झाड आहे माझ्याकडे, तर त्याची सोमवारी पूजा होते. तर आपल्या उंबरठ्यावरती जे आपण हे स्वस्तिक आणि पावलं जे लावलेले आहेत ना, तर ते बऱ्याचदा निघतात. माझे तर खूप वेळा निघालेले आहेत. आणि असेच प्रॉब्लेम्स तुम्हाला सुद्धा कदाचित येत असतील किंवा आले असतील. तर म्हणून म्हटलं की चला हे जे काही आहे तुमच्यासोबत पण शेअर करू. जो ग्लू लावला जातो, ज्याने चिकटवलं जातं ना, तर त्याचा पूर्ण थर जमा होतो. आणि ह्याच्यावर पण बघा तुम्ही, तो कसा काळा काळा थर जमा झालेला आहे. तर म्हणून पहिले विचार केला की हे बदलू का, कारण ह्याच्या आधी छोटे होते तेव्हा मी हे मोठे घेतले होते चेंज करून. पण प्रत्येक वेळी बदलणं हा ऑप्शन नाही आहे, कारण आता चांदीचा भाव पण तुम्हाला माहिती किती वाढला आहे. तर म्हणून म्हटलं की चला ह्यालाच आपण पहिले क्लीन करून बघू, स्वच्छ करून बघू का निघतंय की नाही, आणि त्यानंतर मग डिसाईड करू. तर त्याच्या खालचा जो म्हणजे भाग होता ना ग्लूचा, तो मी थोडासा असा घासून काढला उंबरठ्याचा आणि त्याच्यावरती मग आपण ते चिटकवायचं आहे. तर इथे मी पहिले पाणी गरम करायला ठेवलं आहे. पाणी छान असं कडकडीत गरम झालं ना की त्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला जे पण चांदीच्या वस्तू धुवायच्या आहेत किंवा क्लीन करायच्या आहेत त्या तुम्ही यामध्ये घाला. हे छान माझ्याकडे महालक्ष्मीचं असं सुंदर असं कमळ आहे चांदीचं, तर ते पण म्हटलं ह्याच्यामध्ये क्लीन करून बघू. आणि जसं मी याच्यामध्ये ते टाकले ना स्वस्तिक, तर त्याला जो पण ग्लू होता तर तो सगळा निघायला सुरुवात झाली. बघा, ह्याच्यात मी काहीही घातलेलं नाही आहे, अगदी प्लेन पाणी आहे. म्हणजे जो पण मळ अडकलेला असतो ना, तर तो सगळा निघायला सुरुवात होते. तर ह्यामध्ये काय घालायचं आहे, थोडासा बेकिंग सोडा घालायचा आहे. आणि हे घालताना अगदी व्यवस्थित घाला, कारण काय होतं ना, या सगळ्या वस्तू ना अशा वरती येतात पटकन, तर कधी कधी गॅसवर वगैरे येऊ शकतं. तर म्हणून हे करताना ना सुरक्षितता बाळगा नेहमी. त्यानंतर याच्यामध्ये थोडंसं मीठ पण मी घालते. याच्यामध्ये साबणसुद्धा घालतात, म्हणजे साबणाची जी पावडर असते ना आपली ती, किंवा लिक्विडसुद्धा घालतात. पण ते तुम्ही डायरेक्ट गॅसवरती घालू नका कधीच, कारण साबण कसा असतो त्याचा फेस खूप जास्त येतो आणि पटकन तो म्हणजे ज्वलनशील असतात या गोष्टी. तर म्हणून थोडंसं गॅस बंद करून किंवा टोप खाली घेऊन त्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये घाला. याच्यामध्ये ॲल्युमिनियम फॉईल जरी तुम्ही घातलात ना तरी आणखीन चांगल्या प्रकारे आपली चांदीच्या ज्या पण वस्तू असतात त्या निघतात. पण देव अशा प्रकारे साफ करायचे नाहीत चांदीचे. हे फक्त तुमच्याकडे काही अशा वस्तू असतील ना त्यांच्यासाठी मी ही गोष्ट सांगते. त्यानंतर आपलं जे लिक्विड असतं त्याने घासून बघितलं तर बघा सगळं जो मळ आहे ना तर तो निघतोय. तर ब्रशने पहिले घासून बघितलं तर ब्रशने एवढं व्यवस्थित निघत नव्हतं. तर म्हणून म्हटलं चला शेवटी आपला हात जगन्नाथ, म्हणून स्कॉच घेतला आणि स्कॉचने घासायला सुरुवात केली. तर जे पण वरचं काळं काळं सगळं होतं ना, जो म्हणजे ग्लू जो जमा झाला होता वरती, तर तो सगळा निघत होता त्याच्याने.
तर म्हणून म्हटलं ही मस्त गोष्ट झाली की जसं मला क्लीन हवं होतं तसं ते क्लीन झालं. आणखीन शेवटचा एक त्याला टच देण्यासाठी जे पण आपलं रुपेरी लिक्विड असतं चांदीच्या गोष्टी क्लीन करण्यासाठी, ह्यानेच मी देवसुद्धा क्लीन करते. तर कॉटन घ्यायचा म्हणजे आपला कापूस घ्यायचा, त्याच्यावरती थोडंसं लिक्विड घ्यायचं आणि त्याने क्लीन करायचं. बघा आपली जे स्वस्तिक आहेत ते अगदी मस्त निघालेले आहेत. ह्याचा जो मेन प्रॉब्लेम आहे तो कुठे आहे तो मी तुम्हाला सांगते. जे साईडचे टोक असतात ना ते वरती येतात आणि त्याच्यामध्ये आपण लादी पुसताना आपला कपडा लादी पुसायचा त्याच्यात अडकतो आणि त्याच्यामुळे ते वरती उचकून येतात. तर म्हणून पुसताना वगैरे थोडीशी काळजी घेऊनच आपण या गोष्टी करायच्या. तर आता हे चिटकवायचं कशाने, तर ही जी ट्यूब आता तुम्हाला दाखवली ना ही एरलडाईट आहे. तर ह्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा. कुठल्याही हार्डवेअरच्या दुकानामध्ये तुम्हाला अगदी इझिली मिळून जाईल. हे जे फर्निचरचं काम करतात ना त्याच्यासाठी हे वापरलं जातं. मार्बल कडप्पा वगैरे सगळ्यांना चिटकवण्यासाठी हे वापरलं जातं. तर याच्यामध्ये बघा अशा 2 ट्यूब असतात. तर दोन्ही ट्यूब तुम्हाला सेम प्रमाणामध्ये घ्यायचे आहेत आणि ते छान मिक्स करायचे. आणि हे पण हाताने नाही करायचं कारण हे खूप स्ट्रॉंग आहे हा ग्लू. लहान मुलांनी अजिबात हे करू नका. कोणी मोठे असेल त्यांच्या गायडन्सच्या खालीच तुम्ही ही गोष्ट करा. तर बघा अशा प्रकारे हे पूर्ण लावून घ्यायचं याला आणि हे लगेचच कडकसुद्धा होतं म्हणून फटाफट आपल्याला लावायचं आहे. आणि त्यानंतर थोडंसं 1 सेकंड ते ठेवायचं. जसं आपण फेविकॉल लावताना बघा फेविकॉल लावल्या लगेचच चिटकवलं तर तेवढं व्यवस्थित चिटकत नाही. त्याला थोडासा 1-2 सेकंदाचा वेळ दिला ना की तो थोडासा सेट होतो आणि त्यानंतर तो अगदी परफेक्ट चिटकतो. तर तसंच आता ह्याला मी लावून घेते व्यवस्थित आणि त्यानंतर मग त्याच्यावरती चिटकवणार. पण चिटकवल्यानंतर पण बराच वेळ ना त्याला असं धरून ठेवावं लागतं कारण सुरुवातीला ते चिकटत नाही अजिबात. असं वरती निघून येतं ते पूर्ण. तर म्हणून चिटकवल्यानंतर त्याच्यावर मी काहीतरी अशी जड वस्तू ठेवणार आहे थोडीशी की ज्याने ते त्याच्या ज्या कडा आहेत ना त्या अशा व्यवस्थित धरून राहतील. तर इथे मला जड वस्तू म्हटलं तर मला इथे खलबत्ताच मिळाला. तर आणि एक तुम्हाला यात गंमत सांगते की मागच्या वेळेला जेव्हा मी हे चिटकवलं होतं आणि खलबत्ता ठेवला होता आणि मला लक्षातच नाही राहिला की मी इथे खलबत्ता ठेवला आहे. आणि जेव्हा मी खलबत्ता काढायला गेली तर तो खलबत्ता अक्षरशः चिटकला होता त्याला पूर्ण. तर म्हणून थोड्या वेळाने ना नंतर जरा तो काढूनही बघा, नाही तर त्याच्यासोबत तोही तिथेच उंबरट्यामध्ये चिटकून जाईल. तर असं नको व्हायला म्हणून म्हणजे ह्या गोष्टी माझ्यासोबत झाल्या आहेत तर म्हणून मी ते एक्सपिरियन्स तुमच्यासोबत शेअर करते. तर आता हे दुसरं जे ह्या साईडचं स्वस्तिक आहे हे पण तशाच पद्धतीने ते लावून घेणार आहे. आतमध्ये जे श्री लिहिलेलं असतं ना त्याच्यावरून आपल्याला समजतं की कशा पद्धतीने ते कुठल्या डिरेक्शनला आपल्याला चिटकवायचं आहे. तर बघा हे पण इथे असं छान चिटकवून घेतलं आहे. ह्याला काहीतरी एक परमनंट सोल्युशन मला काढायचं आहे कारण हे सारखं निघतात आणि सारखं चिटकवणं पॉसिबल होत नाही. त्यामुळे कदाचित आपला कधी उंबरटासुद्धा खराब होऊ शकतो. तर म्हणून काहीतरी याला सोल्युशन काढायचं आहे. बघू आता मी सुतारांना बोलावून त्यांना व्यवस्थित विचारून घेणार आहे. तर बघा अशा प्रकारे हे छान चिटकलेत. पण आता ह्या साईडला जड काय ठेवायचं तर शोधून मी ही पाण्याची बॉटल आणली आहे आणि त्यानंतर हे आता इथे ठेवून देते. तर दोन्ही मी ना काय करणार आहे हे दिवसभर असंच ठेवणार आहे म्हणजे दिवसभरात ते छान अगदी घट्ट असं मस्त चिकटून जाईल की अजिबात ते निघणार नाही तिथून. तर चला बघूया आता की हे चिटकलं आहे का बऱ्यापैकी. तर बघा हा खलबत्ता आहे ना तो मी मगाशी चिटकला होता पुन्हा त्याला तर थोडासा खेचून मी काढला आणि बघा चिटकलं आहे छान मस्त चिटकलं आहे. फक्त साईडच्या ज्या कडा आहेत ना त्या थोड्याशा आपल्याला थोड्या प्रेस करून घ्याव्या लागतात कारण त्याच वरती येतात आणि जसं मी म्हटलं की कपड्यामध्ये अडकून त्या निघतात. तर दोन्ही साईडचे बघा छान चिटकले. इथे मी नंतर हे ठेवलं होतं तरी बघा हा जो कॉर्नर आहे तो तसाच राहिला आहे अजून म्हणजे व्यवस्थित पाहिजे तसा चिटकला नाही. पण ठीक आहे आधीपेक्षा म्हणजे त्याचं जे रूप आहे ते आता पहिल्यापेक्षा बरंच चांगलं दिसतंय जरा. नाही तर कसं उंबरट्यावरतीच आपण जिथे छान लेपण करतो रांगोळी काढतो तिथे जर असं खराब असेल ना तर ते चांगलं नाही वाटत. आपल्या घरातली कुठलीही वस्तू आपण नीटनेटकी स्वच्छ जेवढी ठेवू ना तेवढं त्या वस्तूची जी प्रॉस्पेरिटी असते ती आपल्याला मिळत असते. तर म्हणून सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या अगदी एकाच वेळेला सगळं साफ करणं शक्य होत नाही. पण जसा तुम्हाला वेळ मिळतो जसं ते दिसतं तसं ते लक्षात ठेवत जा की हे आपल्याला साफ करायचं आहे. तर आता मी पूजा करता
काही बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला सांगणार आहे. तसंच जो अखंड दिवा, आता नवरात्री सुरू होणार आहे, आता उद्या आहे आपली सर्वपित्री अमावस्या आणि त्यानंतर सोमवारपासून घट बसणार आहेत. तर अखंड दिवा जो मी मागवलेला होता आणि जो तुम्ही बऱ्याच जणांनी घेतलासुद्धा असेल, तर तो मी पहिले लावून बघते की तो खरंच व्यवस्थित लागतोय का, व्यवस्थित जळतोय का, आणि त्याच्या बाबतीत पण बऱ्याचशा गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर सगळ्यात पहिले मी उद्याची जी सर्वपित्री अमावस्या आहे त्याच्याबद्दल थोडंसं सांगते. तर सर्वपित्री अमावस्या ही खूप महत्त्वाची असते. आपण जे आता 15 दिवसापासून 14 दिवसांपासून आपण जी पितरांची सेवा करतोय, तर त्याचा जो हा शेवटचा दिवस आहे, 15वा दिवस. तर ज्यांनी 14 दिवसामध्ये ज्यांना शक्य झालं नसेल काहीच करणं, तर उद्या सर्वपित्री अमावस्येला तुम्ही दक्षिण दिशेकडे तोंड करून एक दिवा लावा घराच्या बाहेर आणि उद्या तरी आपल्या पितरांची आठवण करा. जर आपल्या घरी वाडी जरी ठेवत नसतील, म्हणजे जेवण जरी ठेवत नसतील, तरीही तुम्ही असा दिवा लावून पितरांची आठवण करू शकता. बघा, आपल्या आयुष्यामध्ये जे पण काही खूप सारे प्रॉब्लेम्स असतात ना, तर त्याचं मूळ कारण असतं ना, तर ते पितृदोषच असतं. तर म्हणून पितृदोष निवारण्यासाठी आपल्याला हा पितृ पंधरावडा जो दिलेला असतो, याच्यामध्ये आपल्या पितरांची सेवा किंवा त्यांची आठवण करणं अगदी 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 जरुरी असतं. तर म्हणून ते करा. त्यानंतर उद्याच्या अमावस्येला आपल्या घरामध्ये जी पण आपली फरशी आहे घराची, तर त्याच्यामध्ये हळद थोडीशी म्हणजे चिमूटभर हळद, त्यानंतर खडा मीठ किंवा साधं मीठ, त्यानंतर गोमूत्र हे घालून आपल्या घरातली संपूर्ण जी फरशी आहे ना, ती संपूर्ण पुसून घ्यायची आहे. आणि त्यानंतर तुम्ही उद्या दान करू शकता. कुठेही वृद्धाश्रमात म्हणा किंवा अनाथ आश्रमात म्हणा किंवा मंदिरांमध्ये म्हणा, तुम्ही तुमच्या पितरांसाठी दान करू शकता. तर चला, आता मी जो अखंड दिवा आणलेला आहे तो मी लावून बघते. कारण ह्याच्यामध्ये ना खूप साऱ्या क्वालिटीज येतात, वेगवेगळे प्राईज येतात. त्याच्या म्हणजे कोणाला वाटेल की हा इतका महाग आहे, हा बाहेर इतका स्वस्त मिळतो, पण त्याच्यामध्ये खूप प्रकारच्या क्वालिटी आलेल्या आहेत. एकच मॅन्युफॅक्चर नसतो त्याचा. तर त्याच्यामुळे ही जी क्वालिटी मागवली आहे ना, ही खरंच खूप चांगली आहे, पण तरीही आपण एकदा तपासून घेणं गरजेचं आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही जी वात बघितली ती अगदी जाड वात आहे, जशी आपली नाडी असते ना त्याप्रमाणे ह्याची वात आहे. तर ही वात मी पहिल्यांदाच लावते, म्हणून मी हळदी कुंकू लावून घेते. त्यानंतर अखंड दिवा जो आपण आता नवरात्रीसाठी लावणार आहोत, तर तो कसा लावायचा, तर त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे. त्या व्हिडिओची सुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन, तर तुम्ही तो बघून घ्या. जरी तुम्ही तुमच्या घरात घट बसवत नसाल, पण तरीही तुम्ही अखंड दिवा लावू शकता. आणि मी तर म्हणेन नक्की लावा, कारण या अखंड दिव्याच्या स्वरूपात आपल्या घरामध्ये देवीचा वास असतो. तर म्हणून नक्की हा अखंड दिवा लावा. हा अखंड दिवा लावल्यानंतर आपल्या घरात कोणी ना कोणी सतत असणं खूप गरजेचं आहे. अखंड दिवा लावून असंच आपण कुठेही बाहेर जाऊ शकत नाही. त्यानंतर अखंड दिवा लावल्यानंतर संपूर्ण 9 दिवस नवरात्रीचे आपल्या घरात कुठलेही मांसाहार होता कामा नये. तसंच जर तुम्ही दुर्गा सप्तशतीचं पठण करणार असाल, तर आणखीनही त्याचे काही नियम आहेत, ते पण मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. तर याच्यामध्ये शक्यतो तिळाचं तेल तुम्ही वापरा. जर कोणी तुपाचा लावत असेल तर तुपाचाही तुम्ही लावू शकता. तर ही वात आहे ना खूप जाड असते, तर सुरुवातीला थोडी ती प्रज्वलित व्हायला थोडा वेळ घेते, पण नंतर छान वात राहते, छान प्रज्वलित होते. तर बघा, अशा प्रकारे वात प्रज्वलित केल्यानंतर ती थोडी जास्त जळते, कारण मोठी वात आहे, तर सुरुवातीला जळताना ती जास्त जळते. नंतर मग ती हळूहळू आपण जो पुढे म्हणजे त्याला दिली आहे ना, जी फिरवायची रिंग दिली आहे, तर त्याच्याने आपण ती कमी जास्त करू शकतो. तर अखंड दिव्याच्या बाबतीत हेच सगळ्यांना मोठं टेन्शन असतं की सांभाळायचा कसा. कारण पहिले 1-2 दिवस तो छान जळतो, पण त्याच्यानंतर मग जेव्हा काजळी घ्यायला लागते दिव्याला, तर मग तेव्हा तो कसा सांभाळायचा. तर ह्यासाठी ना हे जे दिलं आहे ना, याला फिरवायचा अँगल, ह्याने खूप फरक पडतो. कारण आपण थोडा मोठा केला बाहेरून आणि नंतर त्याची जी काजळी आहे ना, ती अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला काढता येते. तर बघा, ह्या दिव्यामध्ये तुम्ही काय करा, जो भीमसेनी कापूर असतो ना, भीमसेनी कापूरचे 1-2 तुकडे घालून ठेवा. म्हणजे तेलामध्ये ना ऑक्सिजन लेवल वाढतं आणि त्यामुळे दिवा तुमचा छान प्रज्वलित राहतो. तर बघा, अशा प्रकारे आता सुरुवातीला दिवा खूप पेटतो आणि त्याच्यानंतर मग आपण वात कमी केली की बघा अगदी छान
संथ असा हा दिवा जळत राहतो. फक्त याची तुम्हाला काळजी घ्यावी लागेल, ती म्हणजे की ते एकदा तुम्ही तेल टाकल्यानंतर पुन्हा त्याच्याकडे लक्षच द्यायचं नाही, असं करता कामा नये. तर तुम्हाला वेळोवेळी दिव्याकडे लक्ष द्यावं लागेल. ह्याची जी काच आहे ना, ही पण मी तुम्हाला सांगू अगदी A1 क्वालिटीची काच आहे. म्हणजे दिवा 24 तास जरी जळत राहिला ना, तरी काचेला तुम्ही अगदी इझिली हात लावू शकता. काच गरम होत नाही. तर हा खूप मोठा बेनिफिट आहे. तर खूप सारे बेनिफिट घेऊन हा अखंड दिवा बनवलेला आहे आणि खरंच खूप छान प्रज्वलित होतो आहे. तर म्हणून म्हटलं की पहिले लावून बघू की तेल कुठून लिकेज होत नाही आहे ना, काही प्रॉब्लेम्स येत नाही आहेत ना. दुसरी गोष्ट म्हणजे की बऱ्याच ताईंनी विचारलं होतं की ह्याची वात कुठे मिळेल. त्याची वातसुद्धा तुम्हाला बाप्पा मोरया स्टोअरमध्ये मिळेल. म्हणजे एक्स्ट्रा वात तुम्हाला हवी असेल, दिव्याची जी वात आहे ती सोडून, तर तुम्हाला इथे ही वात मिळेल. त्यामुळे हा दिवा आपण अगदी मस्त व्यवस्थित वापरू शकतो. तर आता 9 दिवसांमध्ये म्हणजे नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये बऱ्याच ताईंना दुर्गा सप्तशतीचा पाठ करण्याची खूप इच्छा आहे. पण ताई कसा करायचा, किती दिवस वाचायचं, काय करायचं, तर हे बरेच जणांना माहिती नाही आहे. तर त्याबद्दल थोडंसं मी तुम्हाला सांगते की हा जो दुर्गा सप्तशतीचा पाठ आहे, तर सप्तशती म्हणजे जी मार्कंडेय ऋषींनी आईसाहेब युद्धानंतर विश्रांतीसाठी सप्तशृंग गडावर आल्या असताना सर्वांना सेवा करण्यासाठी सांगितली होती आणि स्वतः आज्ञा करून लिहावयास सांगितली होती. तीच आहे ही दुर्गा सप्तशती आणि त्याचसोबत दिलेला आहे तो म्हणजे 99 मंत्र. या सप्तशती ग्रंथाचं पठण म्हणजेच आपल्याकडून आपल्या कुलदेवतेची सेवा होते आणि तुम्हाला माहिती आहे की कुलदेवतेचं स्थान हे सर्व देवांपेक्षा आपल्याला श्रेष्ठ असतं. त्यामुळे जेवढे जास्त आपण कुलदेवतेची सेवा करू तेवढे आपल्या मार्गामधले जे पण काटे आहेत किंवा ज्या पण व्याधी आहेत, बाधा आहेत, तर त्या सगळ्या निवारण्यासाठी मदत होते. तर म्हणून 9 दिवसांमध्ये जर आपण दुर्गा सप्तशतीचं पठण केलं ग्रंथांचं, तर खूप चांगले परिणाम आपल्याला बघायला मिळतील. तर सप्तशती ग्रंथामध्ये 13 अध्याय दिलेले असतात. त्यासोबत आणखीन बऱ्याचशा गोष्टी असतात. तर कशा प्रकारे वाचन करायचं ह्याचं जर 14 पाठ तुम्ही केलेत, तर एक पाठ म्हणजे काय, तर एक पाठ म्हणजे सुरुवातीला तर आपल्याला संपूर्ण पहिल्यापासून शेवटपर्यंत सगळं वाचावं लागतं ग्रंथामधलं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा म्हणजे पहिला पाठ तेव्हा एक पाठ पूर्ण होतो. यामध्ये जे स्तोत्र दिलेले आहेत ते म्हणजे की देव्या कवचम, त्यानंतर अर्गला स्तोत्रम, त्यानंतर किलक स्तोत्रम, त्यानंतर रात्री सुक्तम, त्यानंतर सप्तशतीचे 1 ते 13 अध्याय वाचायचे, तंत्रोक्त देवी सुक्त वाचायचं, प्राधानिक रहस्य वाचायचं, वैकृतिक रहस्य वाचायचं, मूर्ती रहस्य वाचायचं, त्यानंतर देव्या परात क्षमापन स्तोत्र वाचायचं. इथपर्यंत आपल्याला संपूर्ण वाचावं लागतं, तेव्हा आपला एक पाठ पूर्ण होतो. तर आता ह्याचे जर 14 पाठ अशा प्रकारे केले तर आपल्याला नवचंडी केल्याचं पुण्य मिळतं. पण जर शक्य नसेल तुम्हाला की आपल्याला 14 पाठ करणं शक्य नसेल, हे जेवढे पाठ मी तुम्हाला सांगितले ना, म्हणजे जेवढं स्तोत्र मी तुम्हाला सांगितले ना, त्याला जवळपास 2 ते 2.5 तास लागतात. पण अगदीच वेळच नसेल किंवा शारीरिक काही प्रॉब्लेम्स असतील तर तुम्हाला शक्य असल्यास तुम्ही एक अध्याय जरी रोजचा वाचलात ना तरी चालतंय. पहिल्या दिवशी संपूर्ण एक पाठ करा आणि शेवटच्या दिवशी संपूर्ण एक पाठ करा. अशा प्रकारे जरी आपण सप्तशतीचं वाचन केलं तरीही चालतंय. कुठलीही गोष्ट मनापासून होणं खूप गरजेचं असतं. तर जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.